अभिनंदन दत्ता भाऊ, एमपीएससी क्रॅक केली शेवटी. अभिनंदन दत्ता भाऊ, शेवटी कष्टाचं फळ मिळाले. धन्यवाद धन्यवाद अभिनंदन भाऊ. धन्यवाद भाऊ. अरे कसलं कष्टाचं फळ, नशिबाने पास झालाय हा. कसलं नशीब रे, रात्रंदिवस अभ्यास केलाय आणि माहितीये का तुला. अरे कसले कष्ट आणि कसले अभ्यास, अभ्यास तर सगळेजणच करतेत. तो त्याच्या नशिबाने पास झालाय. सावऱ्या, तुला ह्याचं नशीब दिसलं रे, पण ह्याचा बाप फाटकं बनेल घालून शेतामध्ये काम करायचा ते नाही दिसलं तुला. अरे क्रिश भाऊ, जाऊ दे, नको काय बोल. नाही रे दत्ता भाऊ, ह्याला आहे ना खरं काय ते कळलंच पाहिजे. तुला माहितीये का, जेव्हा दिवाळीत आपण सगळे ना नवीन कपडे घ्यायचो ना, हा तेव्हा हा स्वतःच्या जुन्या कपड्यांना रफू मारून आहे ना तेच कपडे घालायचा काय. आणि जेव्हा मध्ये ह्याच्या वडिलांचा अपघात झाला होता ना, हा तेव्हा वडिलांनी त्यांच्या उपचाराचे पैसे वाचून ह्याच्या परीक्षेची फी भरली होती. माहितीये का तुला. हे दत्ता भाऊ, तू कधी आम्हाला सांगितलं नाही. सौरभ, माझी आई आहे ना आजारी होती ना, तेव्हापासून आहे ना मी उपचारासाठी पैसे नव्हते रे, तरी पण मी अभ्यास करायचो. आणि लोक काय म्हणत होते माहितीये का मला, अरे तुझ्या बापाची सायकल चालवायची पण लायकी नाही म्हणले. तरी पण मी आहे ना त्यांच्या नाकाऊ टेचून आहे ना मी अभ्यास करत राहिलो. माझ्या वडिलांच्या पायांना पडलेल्या भेगांनी आणि माझ्या आईच्या डोळ्याच्या अश्रूंनी मी आज इथे आहे रे. भाऊ सॉरी. जाऊ दे रे. तर मित्रांनो, एमपीएससी क्रॅक करणं साधारण गोष्ट नाही. दिवस रात्र अभ्यास आणि मेहनत करावं लागतं. आणि ज्यांना वाटतं ना हा फक्त नशिबाने पास झालाय, तर हे खूप चुकीचं आहे. याच्या मागं फक्त विद्यार्थ्याचा अभ्यास, रात्रंदिवसाचे कष्ट नसतात, तर त्यांच्या आईवडिलांचे त्याग, कष्ट आणि परिश्रम पण असतात. हे विसरून चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.